जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात खडतर भौगोलिक परिस्थिती आणि डोंगर दऱ्यांमध्ये रस्त्यांअभावी नंदुरबारच्या अतिदुर्गम भागात पाणी टंचाई असून देखील मागील गेली अनेक वर्ष स्वतःला टँकर मुक्त म्हणून घेणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात अखेर टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील हेंद्र्यापाडा येथील पाण्यासाठीचा जीवघेणा प्रवास जय मल्हार न्यूज चॅनलने सर्वप्रथम दाखवला होता। यानंतर या ठिकाणी कच्चा रस्ता बनवून जिथपर्यंत पोहोचता येईल त्या ठिकाणापर्यंत प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे। सोबतच धडगाव मधल्या आणखीन 2 पाड्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार असून 2 ते 3 ठिकाणी विहिरी देखील अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। या संदर्भात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजय पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी अजय पाटील, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अक्राणी तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाईची समस्या ही जाणवत आहे। तरी ज्या ज्या ग्रामपंचायतींची मागणी स्थानिक प्रशासनाकडे येत आहे तिथे लगेच तत्काळ उपाययोजना आपण घेतोय। सद्यस्थितीमध्ये हेंद्र्यापाडा येथे पाणी टंचाई होती, तिथे स्थानिक प्रशासनामार्फत टँकरद्वारे जेवढं शक्य आहे तिथपर्यंत पाणी पुरवठ्याची सोय ही करण्यात आलेली आहे। कारण ती वस्ती पूर्णपणे वन विभाग क्षेत्रात असल्याने रस्ता नव्हता, पण रस्ता तयार करून आपण तिथे टँकर सुरू केलेला आहे। तसंच कुंटलमरपाडा व गोंगलमरपाडा येथेही टँकरचे प्रश्न आपल्याकडे प्राप्त आले, ते आपण पुढील मंजुरीस्तव प्रशासनाकडे सादर केलेले आहेत। तसंच उर्वरित भागात 2 ठिकाणी आपण विहीर अधिग्रहण हे केलेले आहेत। तसंच अक्कलकोवा तालुक्यामध्ये विंधन विहीर घेणे बाबत प्रस्ताव प्राप्त झाले, ते आपण मंजुरीस्तव पुढील कारवाईसाठी पुढे पाठवत आहोत।